नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यावश्यक बाब म्हणजे पीएम किसानचा हप्ता उलटून बरेच दिवस झालेले आहेत की आणखीन हप्ता येऊन गेलेला आहे। बरं ऐका ना, त्याचा कालावधी जो 4 महिन्याचा ठरलेला आहे तोही संपत आलेला आहे, संपलेला आहे। आणि तर इतर पाहिलं तर शासन काय करत आहे, इतरत्र भरपूर मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे। ऐका नाही, ती मग पूर परिस्थिती असेल, अतिवृष्टी असेल आणि त्याच्यानंतर खरडून गेलेल्या जमिनी असेल, अशांचे पंचनामे वगैरे चालू आहेत। यांना निधीचे वितरण केलेलं आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचा असेल, त्याच्या नुकसान भरपाई असेल, ह्या सगळं शासन काय केलेलं आहे, गुंतलेलं आहे। पण पीएम किसानच्या हप्त्याकडे कुणाचाही कोणत्याही शासनाचा आणखीन तरी काही नियोजित नाही। आणखीन त्याची चर्चा वगैरे काही GR वगैरे आणखीन काय आलेला नाही। पण शेतकऱ्यांमध्ये काय झालेले आहे, उत्सुकता लागलेली आहे की त्या दिवाळीला लाडकी बहीण वगैरे, नंतर इतर अनुदान वगैरे जाहीर केलेले आहेत। इतर जे पगार आहेत निराधारांचे ते सुद्धा काय केलेले आहेत, सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, पडलेले आहेत। आणि मग शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे की आपलं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शेती वाहून गेलेल्या आहेत, खरडून जमीन गेलेल्या आहेत, विहिरी बुजलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, आहे का नाही। हे सर्व काय झालेलं आहे, पिकामध्ये पाणी साचून कोमळून उमळून गेलेले आहेत। अशामध्ये थोडासा दिलासा का व्हायना शासनाची थोडीशी रक्कम म्हणून आपल्याला पीएम किसानचे 2,000, त्यानंतर नमो शेतकऱ्यांचे 2,000, थोडेसं अनुदान वगैरे, पीक विमा असं काय होणार आहे, थोडीशी तुटपुंजी रक्कम काय होणार आहे शेतकऱ्याला मिळणार आहे। पण ती थोडीशी का व्हायना शेतकऱ्यांची काय होणार आहे, भरपाई भरून निघणार आहे। तेवढ्यामध्ये शेतकऱ्यांचं तर काहीच नाही, ऐक नाही, 10,000 रुपये हेक्टरी दिल्यानंतर 10,000 रुपये एकरी लावण्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीएम किसानची उत्सुकता लागली आहे की पीएम किसानचा हप्ता कधी येणार आहे, काय येणार आहे। आणि दिवाळीला आला तर बरंच होईल, काय होणार आहे, मग आपल्याला दिवाळी साजरी करता येईल, ऐका नाही, असं सर्व शेतकऱ्यांची उत्सुकता लागलेली आहे। पण शासनाचे आणखीन काहीही हालचाल वगैरे नाही की पीएम किसानचा GR वगैरे असं काहीच आणखी नियोजित नाही। तर तसं काही जर आलं अपडेट तर मग आपल्याला काय केलं जाईल, व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल। पण सध्या तसं काही शासनाचं हालचाली वगैरे नाही। तर शासनाचं लक्ष जे लागलं आहे ते अतिवृष्टी पूर परिस्थिती ज्या भागामध्ये आहे तिथले पंचनामे वगैरे करण्यासाठी सगळं लक्ष तिकडे गेलेलं आहे। त्यामुळं मग पीएम किसानच्या हप्त्याकडे सध्या तरी काही हालचाली दिसत नाहीत, दिसून आलेल्या नाहीत। त्यामुळं मग शेतकऱ्यांनी थोडंसं मग सतर्क राहावं लागेल। काही आता काय सध्या तरी आणखीन काही हालचाली वगैरे नाहीत। पण दिवाळी आणखीन एक 5-7 दिवस राहिलेली आहे, त्या हिशोबात जर काही हालचाली वगैरे झाल्या तर होऊन जाईल। पण तसे काही हालचाली वगैरे दिसत नाहीत, कारण शासन वगैरे इकडे दुसरीकडे काय झालं, पंचनामे करण्यात त्यात काय झालेले आहेत, कृषी विभागाचे लोक सगळे काय झालेले आहेत, गुंतलेले आहेत। त्यामुळे पीएम किसानचे आणखीन काही हालचाली वगैरे, GR वगैरे तसं काहीही निधीची काही तरतूद वगैरे काहीही झालेली नाही। धन्यवाद।